नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत नकने प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सहकार विभागावरती आणखीन काही महत्त्वाचे बेसिक क्वेश्चन अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीसाठी खूप महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहे, जे IMP क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत, MCQ मधले. आणि याचं मी तुम्हाला विथ विश्लेषण पण सांगणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. चला तर मग आपण बेसिक कन्सेप्ट यामध्ये आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आपला आहे की तुम्हाला परीक्षेला हे एक मार्कासाठीचे क्वेश्चन विचारले जात आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी याकडे व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. चलो, आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन तुम्हाला आहे, लिहून घेत असाल किंवा स्क्रीनशॉट मारत असाल तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील. ओके. भारतातील पहिला सहकार कायदा डॅश डॅश साली सहमत झाला. भारतातील पहिला सहकार कायदा डॅश डॅश साली सहमत झाला. तर भारतातील पहिला जो सहकार कायदा आहे, हा पहिला सहकार कायदा या ठिकाणी 1904 मध्ये सहमत झाला. ओके. हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. दुसरं म्हटलेलं आहे प्रश्न, नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या डॅश डॅश प्रती जोडाव्या लागतात. तर उपविधीच्या 4 प्रती या ठिकाणी जोडाव्या लागतात. तर तत्पूर्वी उपविधी संकल्पना काय आहे ही थोडक्यात समजून घ्या. आता संस्था आहे. ओके. ज्या वेळेस संस्था स्थापन होत असते, म्हणजे संस्था स्थापन कोण करतं तर प्रवर्तक करतो. ओके. ज्यावेळेस संस्था स्थापन प्रवर्तक करतो आणि प्रवर्तकाच्या मनामध्ये जेव्हा संस्था स्थापन करण्याची कल्पना येते आणि कल्पना आल्यावरती संस्था कशा पद्धतीने स्थापन करायची, संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची भरती कशी करायची, संस्थेचं कामकाजाचं नियोजन योग्य पद्धतीने कसं असलं पाहिजे, संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय कशा पद्धतीने साध्य केलं पाहिजे, त्याचबरोबर संस्थेमध्ये कायदेशीर तत्वांचं, कायदेशीर मतांचं, त्याचबरोबर कायदेशीर असणारे काही महत्त्वाचे उद्देश त्या ठिकाणी कसे पाळले गेले पाहिजे, या संबंधीचा सहकारी संस्थेमधील कामकाजासंबंधीचा एक नियमाचा संच असतो, त्याला आपण काय म्हणतो, उपविधी असे म्हणतो. ओके. मग ह्या उपविधीच्या 4 प्रती जेव्हा संस्था नोंदणीसाठी आपण अर्ज करत असतो निबंधक कार्यालयाकडे, तर त्यावेळेस आपल्याला त्या अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडणं बंधनकारक असतं. ओके. चला, सेकंड क्वेश्चन लक्षात आला. पुढचा क्वेश्चन बघूया. सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी, आता महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत नियुक्त केलेले जे अधिकारी वर्ग असतात त्यांना आपण काय म्हणतो, सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतो. ओके. आणि ही त्याची व्याख्याच आहे, त्याच्यामुळे पर्यायामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन करेक्टली आहे. आता प्रवर्तक संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की जी मी आता वरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्या मनामध्ये संस्था स्थापन करण्याची कल्पना येते आणि संस्था स्थापन करत असताना जे काही महत्त्वाचे उद्दिष्ट कार्य आहे ती त्या आपल्या प्रामाणिकपणे पार पडत असते. आता सचिव म्हणजे कोण, की सचिव हा सहकारी संस्थेमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचे त्याला अधिकार जबाबदाऱ्या दिलेल्या असतात आणि तो संस्थेचे व्यवस्थापन इतर कामकाजासंबंधीची कार्य त्या ठिकाणी पार पडत असतो. पण व्याख्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं की सहकारी संस्थांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ज्या व्यक्तीची किंवा ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते तर त्यांना आपण काय म्हणतो, सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, सहकारी संस्थाकरिता डॅश डॅश कडून सहकार आयुक्त व निबंधकांची नेमणूक करण्यात येते, तर त्याला आपण म्हणतो राज्य शासन. ओके. मग सहकार संस्थांकरिता राज्य शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधकांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येते. बघा, दोन्ही क्वेश्चन कडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर प्रश्नाचं जे उत्तर आपण पहिल्यांदा दिलेलं आहे की सहकार आयुक्त व निबंधकांची नियुक्ती केली जाते आणि त्याच रिलेटेड तुम्हाला पुन्हा एक तोच क्वेश्चन फिरून विचारलेला आहे की सहकार संस्था करता डॅश डॅश कडून सहकार आयुक्त व निबंधकांची नेमणूक करण्यात येते, तर राज्य शासनाकडनं नेमणूक करण्यात येते. आला पॉइंट लक्षात. चलो, आता पुढचा क्वेश्चन बघूया.
सहकार आयुक्त व निबंधक डॅश डॅश स्तरावरती त्या ठिकाणी कार्य करत असतात, तर राज्य स्तरावरती ते कार्य करत असतात. ओके, 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे राज्य स्तर. पुढे बघूया, सहकार आयुक्त व निबंधक टिंबटिंब हा प्रशासकीय अधिकारी असावा. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, सहकार आयुक्त व निबंधक हे सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा स्तर असेल, राज्य स्तर असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती ज्या संस्था स्थापन झालेल्या असतील, तर त्या संस्थांवर योग्य ते नियंत्रण ठेवणं, संस्थेला मदत करणं, संस्थेसाठी प्रशिक्षण केंद्र राबवणं आणि संस्थेच्या उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी त्यास मदतही करणं. मग अशा वेळेस संस्थेमध्ये होणारे काही अपराध असतील, काही गुन्हे असतील, तर अशा परिस्थितीमध्ये सहकार आयुक्त व निबंधक यांनी कठोर प्रशासकीय अधिकारी असणं गरजेचं असतं. ओके, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे कठोर प्रशासकीय अधिकारी त्यांनी असणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य वेळी त्यांनी जर त्या ठिकाणी संस्थेकडनं चूक झाली असेल, तर त्यांना कठोरपणे त्या पद्धतीने कायदेशीर नियमानुसार शिक्षा देखील करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, सहाय्यक निबंधकांची नेमणूक डॅश डॅश स्तरावरती होते, तर सहाय्यक जे निबंधक असतात त्यांची नेमणूक तालुका स्तरावरती होते. ओके, पॉइंट लक्षात आला. हे खूप बेसिक क्वेश्चन आहे, परीक्षेला तुम्हाला 1-1 मार्कांसाठी हे येतच असतात आणि आपण बरेचसे प्रश्न हे बेसिक लेवलचे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र अभ्यासत नाही, म्हणून तुम्हाला परीक्षेला अडचणी येतात. त्यामुळे असे बेसिक सराव जर तुम्ही प्रश्नांचा केला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चलो पुढचा क्वेश्चन बघूया आपण आणखीन. आता सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर डॅश डॅश महिन्याच्या आत पहिली साधारण सभा जी होते त्या सभे संबंधी सभा बोलवण्यात आली पाहिजे. तर प्रश्न खूप इंटरेस्टिंग विचारलेला आहे की सहकारी संस्थांची नोंदणी. ओके, आता ज्यावेळेस प्रवर्तक सहकारी संस्थेचे जे निबंधक वर्ग असतात त्यांच्याकडे नोंदणीसाठी जेव्हा अर्ज सादर करेल आणि अर्ज सादर केल्यावरती त्या अर्जामध्ये दिलेल्या महत्वाच्या अटी, नियम, कागदपत्र याची जी काही कॉपीज आहे तो सादर करणार आणि याची पूर्ण छाननी झाल्यावरती ज्या वेळेस नोंदणी अधिकारी त्यास नोंदणी प्रमाणपत्र देतात. ओके, मुख्य प्रवर्तक जे असणार आहेत त्यांना संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर म्हणजेच सहकारी संस्थांची नोंदणी झाल्यानंतर पुढील 3 महिन्याच्या आत, किती रे, पुढील 3 महिन्याच्या आत पहिली साधारण सभा बोलवणं बंधनकारक असतं. आणि ही पहिली सर्वसाधारण सभा कोण बोलवतं असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर घ्या प्रवर्तक. ओके, प्रवर्तक बोलवत असतो. चलो हे क्वेश्चन लक्षात आला. चला पुढे बघूया आपण. आता सभेमध्ये चर्चा करण्याच्या विषयाच्या यादीला काय म्हणतात? कार्यक्रम पत्रिका असे म्हणतात. आजूबाजूला बघा आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, नागरी सहकारी बँका आहेत, किंवा तुमच्या घरातले कोणी देखील सहकारी बँकेमध्ये सदस्य असतील, सभासद असतील आणि त्यांना आता वार्षिक सर्वसाधारण सभेची बघा कार्यक्रम पत्रिका येत असते, म्हणजे पुस्तिका असते, त्याच्यामध्ये सभेविषयी पूर्ण माहिती असते, सभेसाठी कोणता विषय ठेवला जातो आहे. मग सभेमध्ये चर्चा करण्यासाठी जी विषयाची यादीला काय म्हणतात? कार्यक्रम पत्रिका असे म्हणतात. चलो पुढे बघूया. महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा. आता हे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा आलेले आहेत, पण मी ते वेगवेगळ्या शब्द रचनेमध्ये फिरून फिरून तुमच्यासाठी ते घेऊन येत आहे, जेणेकरून तुमचा याचाही सराव त्या ठिकाणी झाला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने. महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा 1960 मध्ये आणि याची जी पूर्ण तारीख आहे 1 मे 1960. ओके, चलो हे उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर पुढे घ्या. आता सहकारी संस्थांमध्ये भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन कोणते? तर प्रमुख वित्तीय साधन म्हटलेलं आहे. जर आपण सहकारी संस्था म्हटलं, इकडे लक्ष द्या व्यवस्थित, जर सहकारी संस्था म्हटलं तर संस्थेमध्ये अंतर्गत आणि बाह्य असे 2 भांडवल उभारणी केली जातात. तर अंतर्गत जे असणार आहे, तर अंतर्गत मध्ये सुरुवातीला संस्था काय करते? भाग भांडवल गोळा करत असते, बरोबर, म्हणजे शेअर्स विकून. म्हणजे हा सहकार संस्थेमधील भांडवल उभारणीचा एक सगळ्यात महत्वाचा प्रमुख वित्तीय साधन आहे. म्हणजे शेअर्सची विक्री करणं आणि त्यातनं भांडवल उभं करणं हा एक महत्वाचा प्रमुख वित्तीय साधन आहे. प्रवेश शुल्क हा नंतरचा पार्ट देतो. त्याच्यानंतर अनुदान मदत हा बाह्य मध्ये जातो. ओके, पण सुरुवातीला काय करतात?
भाग भांडवल उभारणी केली जाते, म्हणून हा प्रमुख वित्तीय साधन होईल. चलो पुढचा क्वेश्चन. सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील डॅश डॅश टक्के राखीव निधी जमा केला पाहिजे. आता हाच क्वेश्चन मी मागच्या काही लेक्चरला तुम्हाला फिरून विचारला होता, परंतु त्यामध्ये तुम्हाला जो राखीव निधी म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता, बरोबर. पण आता इथे काय आहे, किती टक्के राखीव निधी संस्थेने ठेवणं बंधनकारक आहे आपल्या निव्वळ नफ्यामधून, बरोबर. तिथे प्रश्न कसा असेल तुम्हाला, निव्वळ नफ्यामधील जी संस्था जो निधी राखून ठेवते त्याला आपण काय म्हणतो, राखीव निधी असे म्हणतो. पण इथे आता प्रश्न तुम्हाला वेगळा विचारलाय. प्रश्न कन्सेप्ट तीच आहे, फक्त वाक्यरचना बदलली आहे. सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील डॅश डॅश टक्के रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग केला पाहिजे. तर इथे तुम्हाला आणखीन एक पॉइंट क्लिअर करतो. राखीव निधी जर तुम्हाला आला, राखीव निधी, तर राखीव निधीचा जो कलम आहे तो कलम पण लिहून घ्या रे, कलम 66. मग आता किती टक्के राखीव निधी ठेवणं बंधनकारक आहे संस्थेच्या निव्वळ नफ्यामधून, तर 25%. ओके, हे डोक्यात फिटच करून घ्या. यावरती तुम्हाला परीक्षेला 101% हा क्वेश्चन येतोच. त्यानंतर भारतातील दुसरा सहकार कायदा 1904 मध्ये सहमत झाला. आता याचा पण थोडासा इतिहासाचा पार्ट आहे, तर तोही तुम्हाला थोडक्यात क्लिअर करतो. 1904 मध्ये पहिला सहकार कायदा, ओके, कन्सेप्ट बघा, पहिला जो 1904 आहे हा पहिला आहे, ओके. आणि एक जो दिलेला आहे महाराष्ट्र सहकार कायद्याची स्थापना त्या ठिकाणी 1 मे 1960. पण आपल्याला काय विचारलंय, भारतातील दुसरा सहकार कायदा विचारलाय, तर तो 1912 आहे. 1904चा तर सहकार कायदा स्थापन केला होताच, पण त्याच्यामध्ये संस्था कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा कर्मचाऱ्यांची भरती कशा पद्धतीने केली पाहिजे, काही महत्वाच्या नियामक अटी त्रुटी त्या ठिकाणी राहून गेल्या होत्या. त्यामुळे त्या दूर करण्यासाठी, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी, सहकार कायद्याला एक चांगलं वळण त्या ठिकाणी मिळण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी कायद्यांचं वचक राहण्यासाठी 1912 हा नवीन त्या ठिकाणी दुसरा सहकार कायदा स्थापन केला गेला. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आता, भांडवल उभारणीचं बाह्य साधन कोणते. बघा मगाशी तुम्हाला मी सांगितले होते अंतर्गत आणि दुसरं बाह्य साधन. ओके, मग आता अंतर्गत मध्ये जर पाहिलं तर आपण वरील प्रमाणे पाहिलं, भागांची विक्री करून, प्रवेश फी आकारून, बरोबर. आणि आता भांडवल उभारणीचं बाह्य साधन कोणते, आता भाग हे अंतर्गत मध्ये येणार आहे, राखीव निधी पण काय येणार आहे, अंतर्गत मध्येच येणार आहे. वरती पाहिलं की नाही, कारण संस्थेला झालेल्या निव्वळ नफ्यामधून आपण किती टक्के राखीव निधी वर्ग केला पाहिजे, तर 25% राखीव निधी वर्ग केला पाहिजे. म्हणून पहिलं पण नाही येणार, यामध्ये भाग पण नाही येणार आणि राखीव निधी पण नाही येणार, कारण हे अंतर्गत आहे. मग बाह्य कोणतं आहे, तर कर्ज रोखे आहे किंवा अनुदान आहे किंवा बक्षीस आहे. ओके, हे बाह्य साधने आहे. चलो पुढे बघूया. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर डॅश डॅश सर्व साधारण सभा आयोजित केली पाहिजे. आता इथे जनरल व्याख्या दिलेली आहे तुम्हाला. चला, पहिली सभा तर तुमच्या लक्षात आली असेल, त्या रिलेटेड आपण वरती क्वेश्चन पाहिला होता की पहिली सभा कधी बोलवली जाते, तर ज्या वेळेस सहकारी संस्थेची नोंदणी होते आणि नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत पहिली सभा बोलवली पाहिजे. पण असं काही स्टेटमेंट मध्ये दिलंय का क्वेश्चन मध्ये, तर नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलं पण उत्तर त्याचं नाही येणार. दुसरं काय दिलेलं आहे, अधिमंडळाची विशेष सभा. आता प्रत्येक सहकार संस्थांमध्ये काहीतरी महत्वाचे कामकाज असेल, निर्णय घ्यायचा असेल किंवा कायद्यामध्ये बदल झालेला असेल, तर त्यावेळेस विशेष सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं जातं. त्याच्यामुळे हा पण पॉइंट येणार नाही. आणि आता राहिला पॉइंट कोणता आपला, वार्षिक सभा. कारण आपल्याला वरतीच दिलेलं आहे की सहकारी संस्थेच्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर. मग आता आर्थिक वर्ष किती आहे रे, हे पण माहित पाहिजे की नाही आपल्याला. मग आर्थिक वर्ष किती आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च, बरोबर. नंतर या ठिकाणी म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर कोणती सभा आयोजित केली जाते, वार्षिक सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं जातं. जसे की आता बघा, बऱ्याचशा काही सप्टेंबर महिन्यामध्ये काही सहकारी बँकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं गेलेलं आहे. त्यामुळे हे पॉइंट खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूया आपण आता. सभेतील कामकाजाची नोंद ठेवली जाते, त्या पुस्तिकेस आपण काय म्हणतो, इतिवृत्त पुस्तिका असे म्हणतो. ओके,
चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता कार्यक्रम पत्रिका ही तुमचं सभा घ्यायची असेल तर त्या संबंधीची कामकाजाची माहिती असते, सभेच्या कामकाजासंबंधी. पण इथे जर आपण पाहिलं म्हणजे एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल, संस्थेचं काही व्यवस्थापन असेल, तर त्याच्या वेळेस त्या ठिकाणी जे आयोजन केलं जातं ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये असतं. आणि सभेतील कामकाजाची नोंद सुरुवातीला सभा स्टार्ट होते आणि शेवटी इतिवृत्त जे असतं की सभेमध्ये काय काय महत्वाचे कामकाज झाले आहे, पार पाडले आहेत, त्या संबंधीची माहिती इतिवृत्ताच्या पुस्तकात नोंद केली जाते. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढचा क्वेश्चन आहे, दीर्घ मुदतीचे कर्ज टिंबटिंबची विक्री करून उभारले जाते तर कर्ज रोख्यांची विक्री करून. त्यानंतर पुढे, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष डॅश डॅश रोजी संपते. बघा 31 मार्च हे त्याचं उत्तर आहे. 30 जून हे जुनं होते हा, नाही तर बरेचसे विद्यार्थी 30 जून लिहून ठेवतात, ते उत्तर चुकीचं आहे. 31 मार्च हे लेटेस्ट मधलं आहे. ओके, चलो पुढे बघूया. केवळ विशिष्ट हेतूसाठी जी सभा बोलवली जाते, ह्या सभांविषयी मी तुम्हाला वरतीच क्लिअर केला होता, त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला आता कळेल की केवळ विशिष्ट हेतूसाठी जी सभा बोलवली जाते तिला काय म्हणतात, विशेष सर्वसाधारण सभा. पहिली सर्वसाधारण सभा कोण बोलवतं रे, तर प्रवर्तक बोलवतात. हाच क्वेश्चन मी तुम्हाला वरती पण क्लिअर करून दिला. ओके, पुढे बघूया. आर्थिक व्यवहारांची नोंद करण्यासाठी जी पुस्तके ठेवली जातात त्यांना काय म्हणतात, हिशेब पुस्तके म्हणतात. पुढे बघूया. कीर्दवहीमध्ये व्यवहारांच्या डॅश डॅश नोंदी असतात तर मूळ नोंदी असतात. दोष दुरुस्ती अहवालात दर्शवलेले दोष संस्थेने टिंबटिंब महिन्याच्या आत दुरुस्ती केले पाहिजे. तर किती महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या आत दुरुस्ती केली पाहिजे. आणि दोष दुरुस्ती अहवाल हा कोणत्या नमुन्यामध्ये ठेवला जातो रे, तर ओ नमुन्यामध्ये ठेवला जातो. सभासद नोंद पुस्तिका नमुना कोणत्या प्रमाणे ठेवणं आवश्यक आहे, तर आय नमुना प्रमाणे ठेवणं आवश्यक आहे. सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडनं आलेल्या पत्राची नोंद, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. सहकारी संस्था आहे, ओके, आणि संस्थेला बाहेरील व्यक्ती, आता ही बाहेरील व्यक्ती आहे, तर ह्या बाहेरील व्यक्तीकडनं संस्थेला जेव्हा पत्र येतं तेव्हा संस्था कशात नोंद करते, आवक मध्ये नोंद करत असते. म्हणजे सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडनं आलेल्या पत्राची नोंद संस्था आवक मध्ये करते. आणि संस्था जेव्हा बाहेरील व्यक्तीला पत्र पाठवते म्हणजे आपल्या सभासदांना पत्र पाठवते, तर त्यावेळेस जावक मध्ये त्याची नोंद करत असते. ह्या दोन्ही कन्सेप्ट इथे क्लिअरपणे समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा संस्था पत्र पाठवणार तेव्हा जावक मध्ये, संस्थेला पत्र येणार तेव्हा आवक मध्ये. ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा, कारण बरेचसे हेच क्वेश्चन तुम्हाला फिरून विचारले जातील. चलो पुढचा क्वेश्चन बघूया. भारतात पहिली नागरिक सहकारी बँक डॅश डॅश या वर्षी स्थापन झाली, तर 1889 मध्ये स्थापन झाली. नागरिक सहकारी बँका म्हणजे नागरिक सहकारी बँका डॅश डॅश भागांमध्ये कार्य करतात, तर शहरी भागांमध्ये त्या कार्य करत असतात नागरिक सहकारी बँका. बँकिंग नियमन कायदा 1949 नागरिक सहकारी बँकांना डॅश डॅश पासून लागू झाला, तर 1966 पासून. चलो पुढे बघूया. नागरिक सहकारी बँका टिंबटिंब ह्या बँकेचे सभासद असतात, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधी या ठिकाणी सभासद असतात. ओके, त्यानंतर पुढे, भारतातील पहिली नागरिक सहकारी बँकेचे डॅश डॅश हे नाव कोणते, तर अन्योन्य सहायकारी मंडळी. ओके, हे पहिलं नाव आहे, पहिलं नागरिक सहकारी भारतातील. हे खूप IMP क्वेश्चन आहेत, व्यवस्थित करा हा क्वेश्चन. त्यानंतर पुढे, जिल्हा मध्यवर्ती बँकांसंबंधी काही क्वेश्चन आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरतेच मर्यादित असते. ओके, भारतात सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय आहे. मी बऱ्याचशा मागच्या काही लेक्चरला तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे, पण पुन्हा एकदा तुमच्या सरावासाठी नवीन स्ट्रक्चर मध्ये हे क्वेश्चन तुम्हाला तेच आहे पण फिरून विचारलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि डॅश डॅश यांच्यामध्ये दुवा असते. तर राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था या दोघांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक दुवा म्हणून कामकाज पार पडत असते. त्यानंतर जिल्ह्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून डॅश डॅश कार्य करते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डॅश डॅश बँकेचे सभासदत्व असते, तर राज्य सहकारी बँकांचे त्या ठिकाणी ते सभासद असते. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. राज्य सहकारी बँका डॅश डॅश पातळीवरती काय करतात,
बघा, राज्य सहकारी बँका कोणत्या पातळीवर कार्य करतात, तर राज्य पातळीवरती कार्य करतात. राज्य सहकारी बँक ही टिंबटिंबवर नियंत्रण ठेवते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवत असते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, हा पण IMP क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांचे मुख्यालय कुठे आहे, मुंबई येथे आहे. नाबार्ड बँकेमार्फत क्वेश्चन आहे, नाबार्ड डॅश डॅश बँकेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करतो, तर या ठिकाणी राज्य सहकारी बँकेमार्फत नाबार्ड जे आहे ते राज्य सहकारी बँकेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करत असतो. राज्य सहकारी बँक ही डॅश डॅश कडून कर्ज घेते, तर राज्य सहकारी बँक ही नाबार्ड कडनं त्या ठिकाणी कर्ज घेत असते. हे याचं उत्तर आहे. चलो पुढे घ्या. सहकारी शिक्षण व प्रशिक्षणातील डॅश डॅश नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते. आपण सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण का देतो, तर आपला कर्मचारी वर्ग, आपले अधिकारी वर्ग, आपले सभासद वर्ग यांना सहकार क्षेत्राचं माहिती व्हावी, म्हणजे ते कुशल नेतृत्व निर्माण व्हावं, या अपेक्षेने आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षण देत असतो. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबोधन संस्था कुठे आहे, तर पुणे येथे आहे. सहकार शिक्षण व प्रशिक्षण संघटना रचना ही कशी आहे, त्रिस्तरीय रचना आहे. सहकार शिक्षण व प्रशिक्षण म्हटलेलं आहे. हा, चलो पुढे क्वेश्चन बघूया. भारतात सहकार शिक्षण व प्रशिक्षण प्रसाराचे कार्यकारी करणारी शिखर संस्था म्हणजे कोणती, राज्य सहकारी संघ. ओके, चलो पुढचा क्वेश्चन, आता काही शेवटचे महत्वाचे क्वेश्चन ते बघूया. सहकारी संस्थांची स्थापना डॅश डॅश साधन सामुग्री असणाऱ्या व्यक्तीकडनं केली जाते, तर मर्यादित साधन सामुग्री असणाऱ्या व्यक्तीकडूनच सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. सहकारी संस्थेची स्थापनेसाठी कमीत कमी त्या ठिकाणी 10 सभासदांची आवश्यकता असते. हा पॉइंट लक्षात ठेवा. सहकारी संस्थेच्या कार्यक्षमतेमुळे डॅश डॅश कमी झालेले आहे, तर विश्वासार्हता कमी झालेला आहे अकार्यक्षमतेमुळे. म्हणजे सहकारी संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे बऱ्याच वेळा सहकारी संस्थांमध्ये आता विश्वासार्हता कमी झालेली आहे. परंतु जर कार्यक्षम चांगलं असेल, मॅनेजमेंट चांगलं असेल, कर्मचारी वर्ग चांगले असतील, पदाधिकारी वर्ग चांगला असेल, तर निश्चित सहकारी संस्थांमध्ये एक विश्वासार्हतेचं साह्य देखील निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला अकार्यक्षमतेमुळे विचारलं आहे, तर तेच आपल्याला उत्तर इथे लिहिणं अपेक्षित असणार आहे. चलो पुढे बघा. सहकारी संस्था मार्फत उत्पादन प्रक्रियेतील डॅश डॅश व त्या ठिकाणी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो, तर परंपरागत, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे सहकारी संस्था मार्फत उत्पादन प्रक्रियेत परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर या ठिकाणी काय केला जातो, तंत्रांचा वापर या ठिकाणी केला जातो. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन डॅश डॅश व्यवस्थापकांमार्फत केले जाते, तर तज्ञ व्यवस्थापकांमार्फत त्या ठिकाणी ते केले जाते. पुढचा क्वेश्चन आहे, शेवटचा क्वेश्चन. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये डॅश डॅश करण्यात आली आहे, तर कपात त्या ठिकाणी करण्यात आली आहे. ओके, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला महत्वाचे सहकार क्षेत्रातील MCQ क्वेश्चन अभ्यासले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने हे क्वेश्चन खूप आणि खूप महत्वाचे आहेत. व्हिडिओ जर आपला मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.